ओके. तर काल आपण बघितलं होतं की एसक्यूएलच्या कमांड्समध्ये डी डी एलमध्ये क्रिएट बघितलं आपण. त्यानंतर डी एम एल डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजमध्ये आपण इन्सर्ट क्वेरी बघितली. ओके. त्यानंतर डी क्यू एलमध्ये आपण सिलेक्ट नावाची क्वेरी बघितली. ओके. आता आज परत आपण थोडं ते रिवाईज करणार 5 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर बघा. हम्म, आपल्याला जर का डेटाबेस क्रिएट करायचा असेल. ओके. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी काय करतो आपण? हॅलो. क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नेम. ओके. त्यामध्ये जर का टेबल क्रिएट करायचं असेल तर क्रिएट टेबल आणि टेबलचं नेम त्याच्यामध्ये फील्ड वगैरे. ओके. समजलं? आता बघा आपल्याला यूज करायचं आहे. आपण कोणत्या डेटाबेसमध्ये काल हे केलं? 8 सॉरी इव्हिनिंग बॅचमध्ये केला होते. ओके. टेबल क्रिएट केले होते इव्हिनिंग बॅचमध्ये. ठीक आहे. सो यूज इव्हिनिंग बॅच ला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं हिट करायचं. ओके. तर आपण सध्या कुठं आलो आता? इव्हिनिंग बॅचमध्ये. त्याच्यामध्ये जर का बघितलं आपण शो टेबल्स केलं तर त्याच्यामधील आपल्याला टेबल्स मिळतील. ओके. तर त्यामध्ये आहे स्टुडंट एक्यूएल नावाचा टेबल आहे. ओके. आता बघा, मला टेबल क्रिएट करायचा आहे तर काय करतो मी? क्रिएट टेबल आणि टेबलचं नेम. आता आपण करूया इथं स्टुडंट वन करूया. ठीक आहे. स्टुडंट वन याच्यामध्ये येतील त्याच्या फील्ड्स. ओके. परत त्याच्यामध्ये घेऊया आपण आय डी. ओके. आय डी येईल, नेम येईल. ओके. परत काय येईल त्याच्यामध्ये? हम्म, दुसरं काही फील्ड घेऊया आपण. आय डी, इंटिजर. परत नेम घेऊया. इथे व्हॅर इथे घेऊया आपण 40. ओके. कॉमा. इथं ईमेल आय डी घेऊया. ईमेल आय डी. ओके. आणि ते पण काय असेल इथे व्हॅर ते घेऊया आपण 50. ओके. बनला टेबल. क्रिएट टेबल स्टुडंट्स स्टुडंट वन. ओके. त्याच्यामध्ये आय डी घेतला आपण, इंटिजर घेतला. नंतर नेम घेतलं व्हॅर40, ईमेल आय डी घेतलं व्हॅर50. ओके. याला सिलेक्ट करायचं आहे आणि क्वेरीला रन करूया. तर इथे हा टेबल बनला. ओके. या टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू फिल करायच्यात. काय क्वेरी यूज करतो आपण? इन्सर्ट. ओके. इन्सर्ट इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला आता थोडं आपण कालच्यापेक्षा थोडं डिफरंट बघणार आहे. ठीक आहे. बघा आता मला काय करायचं आहे, एका वेळेस आहे ना मला जास्त त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स घ्यायचे. जसं की इथे वन अनिकेत, इथे आय डी एक घेतली, अनिकेत घेतला, जावास्क्रिप्ट घेतला, रोल नंबर घेतला आणि हा मोबाईल नंबर घेतला. पण इथे मला दोन घ्यायचे आहेत आय डी. तर आपण एक्स्ट्रा रेकॉर्ड्स तिथे जर का आपल्याला घ्यायचे असतील तर आपण काय करू शकतो? सेम ॲज इट इज, फक्त थोडंसं सिंटॅक्स चेंज आहे. ठीक आहे. सो इन्सर्ट टू टेबलचं नाव काय आहे? स्टुडंट स्टुडंट वन. ओके. आता काल काय केलं होतं आपण? डायरेक्टली व्हॅल्यूज घेतलं आणि इथे व्हॅल्यूज फिल केल्या. आपण थोडा सिंटॅक्स चेंज करतोय. स्टुडंट वन आणि इथे घेतोय आपण त्याची आय डी. ओके. बघा, इन्सर्ट टू स्टुडंट वन आय डी, कॉमा, नेम, कॉमा, काय इथे ईमेल आय डी. ओके. ईमेल आय डी. ठीक आहे. तीनच फील्ड आहेत आपल्या इथे. त्यानंतर इथे घेतोय आपण व्हॅल्यूज. व्हॅल्यूज. ओके.
व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज नंतर आपल्याला घ्यायचे आहे इथं फर्स्ट व्हॅल्यू. जसं की इथं आपण फर्स्ट घेतलं, कॉमा, इथे नेम आहे, जसं की इथे शृंखला आहे. आता शृंखला आहे परंतु नेम काय आहे, आपण व्हॅरकॅर घेतले म्हणून आपल्या इथे स्ट्रिंगमध्ये जावं लागेल, स्ट्रिंग घ्यावं लागेल इथे, आणि शृंखला. शृंखला ओके. ईमेल आय डी असेल ते पण व्हॅरकॅरच घेतलं आहे आपण. ओके, शृंखला @gmail.com. ओके, हे झालं आपलं फर्स्ट रेकॉर्ड. ओके, यानंतर आपल्याला इथे कॉमा द्यायचा आहे आणि परत एक व्हॅल्यू घ्यायची आहे. आता इथे आय डी काय येईल, सेकंड, परत कॉमा, नेम येईल, जसं की मी इथे घेतलं स्वाती. ओके, त्यानंतर कॉमा, ईमेल आय डी. परंतु बघा इथे काय झालं आहे, आपल्याला व्हॅरकॅरमध्ये म्हणजे स्ट्रिंगमध्ये घ्यावं लागेल. ओके, स्वाती, आणि परत आपल्याला ईमेल आय डीसुद्धा हा स्ट्रिंगमध्येच घ्यावा लागेल. सो swati@gmail.com. ठीक आहे, दोन रेकॉर्ड्स आपल्या आता क्रिएट झाले पाहिजे. कोणत्या टेबलमध्ये, या स्टुडंट वन नावाच्या. ठीक आहे, सेमिकॉलन आणि याला सिलेक्ट करायचं आपल्याला आणि रन करायचं आहे. तर बघा इथे त्यानं काय दिलं, थोडंसं एरर दिलं. ठीक आहे, बघूया आपण काय सांगते तर. हॅलो सर. हां बोला ना. तर ते वॅरकॅर 40 आणि वॅरकॅर 50 मध्ये म्हणजे काय येतं म्हणजे तिकडे? व्हॅरकॅर 40 सांगतोय मी समोर तुम्हाला, तेच घ्यायचं आपल्याला समोर. ठीक आहे, सांगतो. ठीक आहे. बघा इथे आय डी, नेम, ईमेल आय डी मिसिंग झालं आपल्याला इथं, EMAIL. डी एक्स्ट्रा आहे. ओके, DID झालं ते. ओके, ओके, झाला. काय सांगितलं त्याने तर, 2 रोज अफेक्टेड. ओके, म्हणजे 2 रोज तिथे तयार झाले. कोणत्या टेबलमध्ये, या स्टुडंट वन नावाच्या टेबलमध्ये. आता हाच डेटा जर का आपल्याला बघायचा असेल क्रिएट झाला की नाही झाला, तर सिलेक्ट ॲस्ट्रिक्स फ्रॉम, काय टेबलचं नाव, स्टुडंट, स्टुडंट वन. ओके, आणि याला रन करायचं. ओके, रन केलं. हम्म, ठीक आहे. ओके, तर बघा इथे शृंखला आलं. दोन वेळेस रन, दोन वेळेस रन केलं ते आपण, त्याच्यामुळे 1 2 1 2 आपल्याला रेकॉर्ड्स मिळाले तिथे. ठीक आहे, बघा. ओके, यानंतर आता जो तुम्ही क्वेश्चन विचारला तेच आपण घेणार होतो. आता बघा, जसे जावास्क्रिप्टमध्ये डेटा टाईप्स आहेत ना, हॅलो, ज्या प्रकारे जावास्क्रिप्टमध्ये डेटा टाईप्स आहेत त्याच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला इथे डेटा टाईप्स आहेत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर घेणार आहे आपण कॅर. कॅर स्टँड्स फॉर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हे आपण ॲज अ स्ट्रिंग यूज करतो इथे. ठीक आहे, आणि याची जी रेंज आहे, ही रेंज आहे 0 to 255. ओके, म्हणजे कॅर जर आपण डेटा टाईप ठेवला समजा या टेबलमध्ये, या नेमचा डेटा टाईप जो आहे आपण कॅर ठेवला, तर त्याची जी रेंज आहे ती आपण इथे किती ठेवू शकतो, 0 to 255. ओके, म्हणून मी इथे 40 ठेवली, म्हणजे या नेममध्ये इथे आपण 40 कॅरेक्टरिस्टिक्स इथे आपण स्टोअर करू शकतो. ओके, त्यानंतर कॅन स्टोअर कॅरेक्टर्स कॅरेक्टर्स ऑफ फिक्स लेंथ, ऑफ फिक्स लेंथ. ओके, फिक्स लेंथ
हम्म, आणि त्याची जी लेंथ आहे ती कॅर, म्हणजे याचा यूज केस कसा करू शकतो आपण. ओके, युजेस हा आपण कॅर 50 या पद्धतीने करू शकतो. ओके, त्यानंतर येतं इथं व्हॅरकॅर. ओके, व्हॅरकॅरमध्ये आपल्याला सेम एज इट इज आपण स्ट्रिंग सारखं यूज करू शकतो याला. ओके, त्याची पण जी लेंथ आहे ती 0 to 255 आहे. ओके, आणि स्टोअर कॅरेक्टर्स अप टू गिव्हन लेंथ, अप टू गिव्हन लेंथ. ओके, आणि याचा यूज कसा करू शकतो आपण. यूज हा व्हॅरकॅर इथे व्हॅल्यू टाकून. ओके, व्हॅरकॅर सो की मी इथे 255 सुद्धा करू शकतो इथं. ओके, लास्ट डिजिटवाला घेतला मी. ठीक आहे, त्यानंतर इथं येतं इंट, INT. ओके, आता इंटिजर जे आहे, इंट जे आहे त्याला आपण इंटिजर म्हणतो. इंटिजरमध्ये जिथे व्हॅल्यू येईल 1 2 3 4 या टाईपमध्ये इंटिजर नंबर येईल ते. ओके, तर इंटिजरची जी रेंज आहे ती -2147 483 याच्या पण समोर आहे. टू कुठपर्यंत आहे ती 2147, म्हणजे मायनस ते प्लस बरं का. 2147 483 647, म्हणजे एवढे नंबर्स आपण एका जर का आपण आय डी घेतला तर एवढे नंबर्स आपण, एवढे आय डीज आपण तिथे स्टोअर करू शकतो, याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे, आणि आपण यूज कसं करू शकतो. आपण यूज INT. ओके, यानंतर आहे आपला फ्लोट. ओके, मेन घेऊया आपण. फ्लोट आहे. फ्लोट म्हणजे आपण याला यूज करू शकतो डेसिमल नंबरमध्ये. ठीक आहे, डेसिमल 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 नंबर. आता डेसिमल नंबर कसा असतो शृंखला. हॅलो. 1.2 पॉइंट मध्ये नंबर असतो. ओके ओके, आणि याला आपण यूज करू शकतो विथ प्रेसिडन्स ऑफ 23 डिजिट्स. ओके, आणि याला यूज करताना आपण डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली आपण त्याला व्हॅल्यू देऊ शकतो फ्लोट. फ्लोट, ठीक आहे. आता डेट पण आहे. डेट, तर डेट जी आहे ती डेटच्या फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागते आपल्याला. सो डेट इन फॉर्मॅट. ओके, डेट इन फॉर्मॅट. डेट इन फॉर्मॅट म्हणजे कशी, YYYY म्हणजे इयर, त्यानंतर इथं MM म्हणजे मंथ, आणि DD म्हणजे डे. ओके, आपल्याला ही व्हॅल्यू आपण जर का स्टोअर करायची झाली आपली, तर आपण स्टोअर कशी करू शकतो. समजा 199 इयर आहे, मंथ 10 आहे, आणि डे डे 12 आहे. ओके, या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आणि याला यूजमध्ये आपण
डायरेक्टली डेट करू शकतो या पद्धतीने. हम्म, त्यानंतर आपल्याला हम्म, ओके, एवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्याला सध्या तरी. ठीक आहे. व्हॅरकॅर, कॅर, इंटिजर, फ्लोट आणि डेट घेऊया आपण. ठीक आहे. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला की टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे आता, जर आय डी इथे 1 असेल, स्टुडंट 1 नावाचा टेबल आहे. ठीक आहे. स्टुडंट 1 नावाचा टेबल आहे, त्यामध्ये आय डी नावाचा हा एक कॉलम आहे. ओके. आणि ही 1 ID आहे आणि या 1 ID वरती ओके इथे एक नेम आहे. ठीक आहे. इथे नाव शृंखला आहे. इथे नाव, परत इथे एक आय डी आहे आणि इथे नाव समीक्षा आहे. ओके. आता नेम चेंज झाले, परंतु आय डी चेंज झाला का? इथे नाही. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला कन्स्ट्रेंटचा यूज करावा लागेल. म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती आहे का, या आय डीवरती म्हणजे शृंखलाची एक डिफरंट आय डी असली पाहिजे, समीक्षाची एक डिफरंट आय डी असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला टेबल बनवतानाच आपल्याला यूज करायचे असतात कन्स्ट्रेंट्स. ओके. तर आपण बघूया कन्स्ट्रेंट्स इथे. कन्स्ट्रेंट्स. ठीक आहे. आता कन्स्ट्रेंट्स आपण इथे 2 बघणार आहे सध्या. एक बघूया प्रायमरी की, सेकंड बघूया आपण फॉरेन की. ठीक आहे. सो कन्स्ट्रेंट्स एसक्यूएल एसक्यूएल constraints are used to specify rules. म्हणजे कन्स्टंटचं काम काय आहे? रूल्स बनवायचे. कशासाठी? फॉर टेबल डेटा. फॉर डेटा इन टेबल. ओके. टेबलमधील जो डेटा आहे त्याच्यासाठी जे रूल्स बनवतो आपण त्याला म्हणतात कन्स्ट्रेंट्स. ठीक आहे. आता इथे येतं नॉट नल. नॉट नल एक कन्स्ट्रेंट्स आहे. ठीक आहे. नॉट नल. आता नॉट नल जर का आपण घेतलं तर त्या कॉलममध्ये जी व्हॅल्यू असेल ती काय असेल? नल राहणार नाही. म्हणजे कॉलम्स कॅन नॉट हॅव नल व्हॅल्यू. कॅन नॉट हॅव ए नल व्हॅल्यू. ओके. याला जर का आपण यूज करायचं म्हटलं तर कसं यूज करू शकतो? इथं जो काही समजा आय डी असेल हा. ओके. आय डी म्हटल्यापेक्षा इथे आपण नेम घेऊया. ठीक आहे. नेम नॉट नल या पद्धतीनं. नॉट नल. ओके. सेकंड घेऊया आपण इथे युनिक. ओके. आता युनिक जर का असेल
तर काय घेतो आपण, ऑल व्हॅल्यूज आर युनिक all values in columns are different in columns are different. ओके, डिफरंट म्हणजे त्या कॉलम मधील ज्या काही व्हॅल्यूज असतील ना त्या डिफरंट असतील. जसं की कॉल म्हणजे इथे आय डी घेऊया, आय डी तर डिफरंट असेल ना, म्हणून आय डी इथे इंट येईल. या पद्धतीनं आय डी इंटिजर, आय डी असेल इंटिजर असेल म्हणजे नंबर असेल, आणि परत काय असेल, युनिक असेल. सो युनिक, या पद्धतीने आपले टेबल बनत जातील समोर. ठीक आहे. आपण जे टेबल बनवले सध्या ते एकदम सिम्पल वेने बनवले, परंतु समोर असे टेबल बनत जातील. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे आपल्याला प्रायमरी की. प्रायमरी की. ओके. आता कोणत्याही टेबलमध्ये एकदाच आपण प्रायमरी की यूज करू शकतो. लक्षात घ्या. समजा स्टुडंट वन नावाचा टेबल आहे इथे, सॉरी इकडे बघा, हा स्टुडंट वन नावाचा जो टेबल आहे ना, या स्टुडंट वन नावाच्या टेबलमध्ये आपण कोणत्याही व्हॅल्यूला, जसं की आय डीलाच आपण प्रायमरी की बनवू शकतो. ठीक आहे. आणि या टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की असेल, हे लक्षात ठेवा. ओके. आणि ते आपण सहज अशा व्हॅल्यूला बनवतो की जी व्हॅल्यू नल राहणार नाही आणि युनिक असेल. त्या व्हॅल्यूला, त्या कॉलमला आपण काय बनवतो, प्रायमरी की बनवतो. ठीक आहे. सो मेक्स अ कॉलम्स युनिक, युनिकही असला पाहिजे आणि नॉट नल असला पाहिजे, म्हणजे डिफरंट व्हॅल्यू असली पाहिजे आणि ती व्हॅल्यू रिकामी पण नसली पाहिजे त्या रो मध्ये. ठीक आहे. युनिक, मेक अ कॉलम्स युनिक अँड नॉट नल, अँड नॉट नल but use only one time, but only use in a table at once. ओके. एका टेबलमध्ये ती एकाच टाइमला आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आणि हे जर का आपल्याला डिसाईड करायचं असेल तर आय डी म्हणजे यूज कसं करू शकतो, आय डी इंटिजर आय एन टी या टाईपमध्ये. हॅलो. येस आय सर. डी आय एन टी आणि कसं यूज करू शकतो आपण, प्रायमरी की. ओके. हे प्रॅक्टिस नंतर लक्षात राहून जाईल आपल्या. ठीक आहे. आय डी इंटिजर प्रायमरी की. द प्रायमरी यूज कधी करायची काय सांगितलं मी, एका टेबलमध्ये एकदा यूज करायची. सहज आपण अशा कॉलम्सला प्रायमरी की यूज करतो जो की युनिक असेल आणि नॉट नल असेल. ठीक आहे. कळालं. आता आपण यूज करूया कन्स्ट्रेंट आणि बनवूया आपला टेबल. ठीक आहे. सो यूज, कोणता डेटाबेस यूज करतोय आपण, इव्हिनिंग बॅच, त्याच्यामध्येच आहे ना आपण सध्या. ओके, त्याच्यामध्येच आहे. आता टेबल क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. सो क्रिएट टेबल. ओके. कन्स्ट्रेंट्स यूज करू ना, क्रिएट टेबल आणि स्टुडंट टू नावाचा टेबल बनवूया आपण, स्टुडंट टू. ठीक आहे. आता यामध्ये आय डी काय असेल, इंटिजर आणि प्रायमरी की. अशा छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये आता वाढत जातील तुमच्या. ठीक आहे. आय डी
आय डी असला पाहिजे, इंटेजर असला पाहिजे आणि त्याला आपण काय दिले, प्रायमरी की दिली. आता एका टेबलमध्ये एकदा एकच यूज होते म्हणून आपण आता परत प्रायमरी की इथे यूज करणार नाही कोणत्याच व्हॅल्यूला, म्हणजे कोणत्याच कॉलमसाठी. ठीक आहे. त्यानंतर काय येईल इथं, नेम येईल. ठीक आहे. आता नेमसाठी आपण काय कोणतं कन्स्टंट यूज करू शकतो इथे, नॉट वाला. ठीक आहे. कॉलम्स कॅन नॉट हॅव अ नल व्हॅल्यू. ओके. सो इथे येईल नेम आणि इथे येईल कॅर. व्हॅर पण यूज करू शकतो आपण, व्हॅर कॅर काय घेऊ शकतो आपण, इथे 50 घेतलं, इथे 40, असं नाही की 50 या 40 या, इथे 55 पण घेऊ शकतो तुम्ही. ओके. आणि त्यानंतर काय येईल, कोणता कन्स्टंट यूज करू शकतो आपण, नॉट वाला आणि इथे कॉमा. ओके. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता मोबाईल नंबर. मोबाईल सॉरी कॅप्स लॉक, मोबाईल नंबर. आपण काय असेल, कॅर ते घेऊया आपण 15. आणि याला काय यूज करू शकतो आपण, युनिक युनिक ठेवूया. ओके. हे झालं आपलं टेबलचं स्ट्रक्चर. हिट करूया. ओके. बनला आपला इथे टेबलचं नाव काय बनलं इथं, स्टुडंट 2. ओके. त्याच्यामध्ये इंटिजर आहे, म्हणजे आय डी इंटिजर आहे, प्रायमरी की आहे. इकडे ॲरोकडे लक्ष द्या, सर्वात खाली इकडे बॉटमला आय डी आहे, इंटिजर आहे, प्रायमरी की आहे. ओके. नेम आहे, व्हॅरकर आहे, त्याची व्हॅल्यू आपण 55 ठेवली. नंतर मोबाईल नंबर आहे. ठीक आहे. त्याला व्हॅरकर ठेवले आपण आणि युनिक व्हॅल्यू ठेवली. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज फिल करायचे आहेत. ओके. टेबलमध्ये. सो इन्सर्ट इंटू, काय टेबलचं नाव, हॅलो, स्टुडंट 2. स्टुडंट 2. सो स्टुडंट 2 आणि इथे येईल परत स्टुडंट 2 आणि आपल्याला आहे ना काय करायचं आता लक्षात घ्या, इथे आय डी घ्यायचं आहे. ओके. नंतर नेम घ्यायचं आहे. स्टॉप, बोल नका. हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? येस. ओके. तर बघा, स्टुडंट टू मध्ये आय डी, त्याच्यानंतर काय घेतलंय आपण, नेम घेतलंय. ओके. त्याच्यानंतर मोबाईल नंबर घेतलाय, मोबाईल नंबर. ओके. आणि इथे काय येईल, व्हॅल्यूज. ओके. सेम ॲज इट इज इथे आपण ही क्वेरी चालवलेली आहे ऑलरेडी. ओके. फक्त थोडासा डिफरन्स होते त्याच्यामध्ये, व्हॅल्यूज आणि कर्ली ब्रॅकेट्स. ओके. आता यामध्ये आपल्याला आय डी काय सांगितलं मी इथे, इंटेजर आणि प्रायमरी की. ओके. आता इकडे लक्षात ठेवा, थेरीमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, की प्रायमरी की जर का घेतली असेल तर आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की ती कॉलम्स हा युनिक असला पाहिजे, म्हणजे त्यातली आय डी ही युनिक असली पाहिजे.
प्रत्येकाची ओके आणि नॉट नल असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ही स्टोअर असलीच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू असलीच पाहिजे त्यामध्ये, जर का आपण एक रेकॉर्ड्स तयार करत आहे तर. ठीक आहे, इथे येईल 1 कॉमा, त्याच्यानंतर नेम, ते पण काय घेतलं आपण, नॉट नल. ठीक आहे, आता इथे घेऊया आपण अनिकेत. अनिकेत अनिकेत ओके, आणि कॉमा इथे काय घेतला आता व्हॅरकॅर मध्ये आपण मोबाईल. ठीक आहे, सॉरी, मोबाईल नंबर काय घेतला आपण व्हॅरकॅर आणि युनिक. सो हा मोबाईल नंबर सुद्धा आता युनिकच असला पाहिजे. सो 7 पासून स्टार्ट करतोय. ओके, परत कॉमा देऊन आपण दुसरी व्हॅल्यू घेऊ शकतो, जसं की ID 2 म्हणजे युनिक आला, कॉमा इथे नेम, काय नाव आहे रे? इथे तेजस पण आहे. ओके, सो तेजस, परंतु व्हॅल्यू कशी येईल, स्ट्रिंग व्हॅल्यू येईल, कारण आपण डेटा टाईप काय घेतलेला आहे, व्हॅरकॅर घेतलेला आहे. तेजस कॉमा आणि मोबाईल नंबर. सो 76543 ते 1 पर्यंत घेऊन टाकूया. ओके, याला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके, बघा हिट केला आपण, म्हणजे रन केले त्या क्वेरीला, तर आपल्याला काय सांगते की 2 रेकॉर्ड्स फाउंड झालेत आपल्या इथे. ओके, 2 रोज. ओके, आता हे व्हॅल्यू जर का आपल्याला चेक करायचे असेल तर कोणती कमांड यूज करावं लागेल आपल्याला? सिलेक्ट एस्ट्रिक फ्रॉम ह्या व्हॅल्यू आपल्याला बघायच्या असतील टेबलमध्ये. ठीक आहे, सो सिलेक्ट ॲस्ट्रिक्स फ्रॉम स्टुडंट 2. स्टुडंट 2. ओके, तर हे बघा काय 1 2 अनिकेत तेजस, आणि इथे काय 76543 76531, म्हणजे डिफरंट डिफरंट डेटा आहे. ओके, काही डाऊट आहे कन्स्टंट्समध्ये, डेटा टाईप्समध्ये, विचारू शकता. हॅलो.